तुम्ही काय म्हणता नवीन बांधकाम केलं तर वाढेल, पण नवीन बांधकाम केलंच नाही आहे तेवढंच नाही. काय ऐकायचं तुम्ही? तुमचं सांगून टाकताय, आमचं ऐकतच नाही तुम्ही. अपिलामध्ये जाणार. वर जरी भेटलं ते तुम्ही जे सांगितलं ते सांगतील ना मॅडम. वर मान्य नाही. शेवटी एरिया सेम आहे तर टॅक्स पण सेम लागेल ना, असं म्हणजे तुम्ही मला एक सांगा की आम्ही 10% वाढव, 15% वाढव, 20% वाढव. तुमचं क्रायटेरियाच नाही. 10% कुठं वाढवलं? आता मॅडम म्हटलं 10% वाढव. तुमचा क्रायटेरियाच नाही. एकाला काय ठरावे सांगा ना आम्हाला. ते सांगतच नाही तुम्ही आम्हाला. काय ठरावे? 10%चा ठरावे का 20%चा ठरावे? काय ठरावे? लागलाय ना. मला मान्य नाही. 10%चा क्रायटेरिया आहे ना, 10%च करा ना. मेजरमेंट चुकलं मान्य करा ना. चुकलंय तुम्ही व्यवस्थित कामं करा ना. आम्ही पुण्यावरून इथे येतोय, पण किती एरपाटे मारायचे? मेजरमेंटच्या वेळी आलो त्यावेळी हेरपाटा मारला. आता परत यांनी डेट दिली, आता परत हेरपाट मारले. एकदा आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, किती हेरपाटे मारायचे? चुकीची का झाली म्हणून एकदा तुम्ही व्यवस्थित कामं करा. एजन्सी दिली कशाला? नगरपालिका स्वतः काय कामं करत 60-65 लाख रुपये जर कधी तुम्ही खर्च करताय त्यांना म्हणून एजन्सीला, म्हणून हे कशी नगरपालिका स्वतः काय करत नाही. एजन्सी काय आहे ना त्यांच्याकडे. घरपट्टी विभाग आहे, कर आकृती विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, एवढे सगळे आहेत ना. सामान्य प्रशासन विभाग आहे त्यांच्याकडे. आम्हाला मान्य. आता जे नगरपालिकेने रस्त्यांची कामं केलेली आहेत त्या संदर्भात म्हणजे एक तर लोकांची उंची, घरांची उंची कमी झालेली आहे. सगळा पाऊस पडला तर गटारीचं वगैरे रस्त्याचं पाणी लोकांच्या घरात जाते. नगरपालिकेने जी दरवाढ केलेली आहे घरपट्टींची, त्याच्या संदर्भात हरकतींच्या संदर्भात सुनावणी घेतली होती. त्याकरता आम्ही मप्पाजी यांच्यावर सगळे नागरिक आलो होतो. तर आता नगरपालिकेने काय केलेलं आहे, हे सगळे जे आहेत ते 50-50चे गट करून 2 दिवसात सुनावणी राजा छत्रपती या सभागृहात ठेवलेली आहे. मुळातच आम्हाला दरवाढ यायची मान्य नाही आहे. सगळ्यात विषयाचा मेन महत्त्वाचा मुद्दा इथं आता तुम्ही बघा, इकडं पोलीस प्रशासनाला बोलवलेलं आहे. पोलीस प्रशासनाला बोलवायची काही गरजच नव्हती. मग जुन्नर शहरातील नागरिक काय लोकांना काय दंगेखोर वाटले का? हा शिवजन्मभूमीतला नागरिक आहे, मावळा आहे तो, काय असा दंगेखोर नाही आहे. त्यांनी त्यांना घाबरायचं कारण मुळातच. त्यामुळे त्या मुळातच ह्या प्रशासनाचा, नगरपालिकेच्या प्रशासनाचा ह्या संदर्भात मी निषेध करतो. आणि त्यांनी जी आहेत की सर्वसामान्य लोक, आमचा करवाढीला विरोध नाही. दर 4 वर्षांनी 10% जी आहे तीच वाढ करावी. आणि यांनी ते जे 52-55 लाख रुपये जे खर्च केले एजन्सीला, ते यापुढील काळात करू नये. कारण काय होते, तुमच्याकडे घरपट्टी विभाग आहे, सामान्य प्रशासन विभाग आहे, या आणि बांधकाम विभाग आहे. या लोकांकडे तर नोंद असतीच की बाबा कोणाचं क्षेत्रफळ किती आहे. त्या संदर्भात त्यांनी दर 4 वर्षानंतर 10% दरवाढ करावी. हेच आमचं मागणी त्यांच्याकडं. आपल्या जुन्नर नगरपालिकेच्या वतीनं गेली जुलै महिन्यापासून कर आकारणी संदर्भात या ठिकाणी आपण वेगवेगळी निवेदनं दिलेली आहेत. पहिलं निवेदन जे होतं ते आपण 30/9/2024 रोजी माननीय मुख्याधिकारी साहेब यांना दिलेलं आहे. 7/10/2024 रोजी आपण या ठिकाणी मोर्चा काढून निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतरही आपण 8/11/2024 रोजी या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि आता परत 13/12/2024 रोजी सुद्धा या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्याशी संपूर्ण जुन्नर शहरातील करदात्यांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. वरील तारखांचा जर आपण विचार केला तर अद्याप पावेतो जुन्नर नगरपालिकेने कोणत्याही लेखी स्वरूपाचं या ठिकाणी आम्हाला निवेदन दिलेलं नाही आणि त्याच्यावर त्यांनी लेखी कोणतीही मागणी मांडलेली नाही. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो या ठिकाणी जी कर आकारणी केली जाते, जुन्नर शहराच्या दृष्टीनं जवळ 3 ते 3.25 कोटी या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेला उत्पन्न आहे. त्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जवळजवळ जुन्नर नगरपालिकेने
या कर आकारणीसाठीच 55 ते 60 लाख रुपये नुसते कर गोळा म्हणजे जुन्नरमध्ये सर्वेसाठी 55 ते 60 लाख रुपये नगरपालिकेने घातले. त्यावेळेचे जे तत्कालीन मुख्याधिकारी असतील त्यांनी ही निविदा काढली होती आणि 55 ते 60 लाख रुपये या निविदेवर या सर्वेसाठी खर्च केला होता. तो खर्च अधिक नगरपालिकेचा आजपर्यंत झालेला खर्च हा पाहता 3 कोटी कुठं आणि जवळजवळ 70-75 लाख रुपये हे फक्त सर्वेसाठी जर खर्च होत असतील ते जुन्नर नगरपालिका आणि जुन्नर शहराच्या वतीने एक चिंतेची बाब आहे. सर्वात महत्त्वाचं की 4 पत्र देऊनही जर आपला जुन्नर नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी कोणताही पत्रव्यवहाराचं उत्तर देत नसतील तर ही पण चुकीची बाब. आज मुद्दाम त्यांनी 17 आणि 18 या तारखेला या ठिकाणी 1-1 तासाच्या फरकाने या ठिकाणी सुनावण्या ठेवलेल्या आहेत. 50 जण, 100 जण, 70 जण अशा पद्धतीच्या या ठिकाणी सुनावण्या ठेवलेल्या आहेत. तर या ठिकाणी हे सरकारी कामकाज आहे, याबद्दल आमचं काही दुमत नाही. सरकारी कामकाजात आम्ही कोणताही अडथळा या ठिकाणी आणत नाही, परंतु ज्या पद्धतीने जुन्नर नगरपालिकेकडून या ठिकाणी सर्वे व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने सर्व आजही झालेला नाही हे आमचं सर्वांच्या मतेनं या ठिकाणी मत आहे. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी 1400 जणांनी आपल्याकडे तक्रारी नोंदवलेल्या आहेत. म्हणजे शिल्लक तक्रारी 1400 आहे. त्या 1400 मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी जो स्वच्छता कर जो आकारण्यात येत आहे त्या मानाने देण्यात येणाऱ्या सुविधा वृक्षकर आकारण्यात येणार आहे. तर माझा अनुभव असा आहे की जुन्नर नगरपालिकेने आजपर्यंत लावलेले एकही झाड या ठिकाणी उगवलेलंच नाही. वृक्ष कुठं आणि रोपटी कुठं हा जर फरकच कळत नसेल तर हे अवघड आहे. या ठिकाणी अनेक निवेदनं देत असताना एकही वृक्ष म्हणजे कोणतं असतं? वृक्षाचा पिंपळ, वड, चिंचेचं झाड ही तर वृक्ष आपण म्हणतो. तर अशा पद्धतीचं कोणतंही झाड माझं तर अख्खं बालपण या ठिकाणी गेले, मी स्थानिक इथलाच आहे, पण एकही वृक्ष या ठिकाणी उगवलेलं दिसत नाही. तुमचा काय अनुभव आहे? वृक्ष आहे का कुठं झालं? तर या ठिकाणी वृक्षकर सुद्धा या ठिकाणी घेतला जातो. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण कर आकारणी करत आहात त्यावेळेला कार्पेट एरियावर या ठिकाणी कर आकारणी केली गेली पाहिजे. त्या दृष्टीने आपण या ठिकाणी सर्वांना सहकार्य करावं. दुसरी गोष्ट, ज्या शाळा आहे जिथं धार्मिक कार्य चालतं आहे त्या ठिकाणची करपट्टीची आपल्या नियमानुसार आहे ती कमी करण्यात यावी. दुसरी गोष्ट महत्त्वाची, ज्या ठिकाणी आज आपण उभा आहोत या ठिकाणी कोणी पण हा नगरपालिकेचा कार्यक्रम असल्याने मोफत या ठिकाणी तो घेतलेला आहे. एक उदाहरण म्हणून तुमच्या देखील या ठिकाणी सांगतो, हा आपण मोफत घेतला आहे. या जागेला प्राथमिक शिक्षकांची जरी संस्था असते तर उत्पन्न आता 0 आहे. याच जागेमध्ये वसतिगृह सुरू आहे. या वसतिगृह म्हणजे जवळजवळ ते निम्म्यातच आपण आकारणी केली पाहिजे. दुसरी गोष्ट अडचणीची अशी आहे की आपण या ठिकाणी स्वच्छतागर घेता, परत पोस्टरचा वापर करता, त्याचे वेगळे पैसे घेतात त्या, आणि संडास बाथरूमचं सुद्धा कार्पेट एरिया या ठिकाणी तुम्ही काहीच्या जागेवर तुम्ही घेतलेला आहे. तर मोकळी जागा असेल, संडास असतील, बाथरूम असेल, गॅलरी असेल, ह्या ज्या काही मोकळ्या जागा आहेत या वजा करून या ठिकाणी कर आकारणी केली जावी अशी आमच्या सर्व करदात्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे. 31 जुलैला पर्यंत तुम्ही या ठिकाणी नोटीस देणं गरजेचं होतं. 31 जुलैनंतर आज हा डिसेंबर महिना उगवलेला आहे, पण जुन्नर शहरातला विकास किंवा सरकारी कामकाज हे थांबवता येत नाही याची आम्हाला कल्पना आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला या सर्व गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. या दृष्टीने आम्ही तुम्हालाही सहकार्य करत आहोत, परंतु याचा अर्थ असा नाही की सहकार्य करत असताना तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा किंवा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आणू द्या. जुन्नर नगरपालिका हद्दीतील हे सर्व करदाते आहेत, त्यांच्या करावर या ठिकाणी सर्व संस्था चालू आहे, विकास कामं चालू आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार या ठिकाणी आपल्याला त्या दृष्टीने या ठिकाणी निधी देत आहे. हे निधी देत असताना कराचा उत्पन्नाचाही भाग लक्षात घेतला जातो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. या ठिकाणी नाहक खर्च करण्याची काही गरज नाही.
पोलिसांचा बंदोबस्त, या ठिकाणी कोणी काही मारामाऱ्या करायला आलेलं नाही आहे. तर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय, वेगवेगळे टेबल लावलेले दिसत आहे. त्या पद्धतीने ठीक आहे, हे 31 डिसेंबरपर्यंत काम करावं. पण आमचा अभ्यास असा सांगतो की 31 जुलैनंतर जर तुम्हाला पुनर्सर्वेक्षण करायचं असेल, कराची माहिती परत मिळवायची असेल, तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांची या ठिकाणी परवानगी लागते. तेव्हा आम्हाला फक्त या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले परवानगीचं पत्र आहे पुनश्च, तर त्याची एक प्रत आम्हाला तुमच्याकडून मिळावी. आणि आम्ही जे आजपर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहाराचं उत्तर कमीत कमी आम्हाला या ठिकाणी मिळावं. आपलं जे कामकाज चालू आहे हे सरकारी कामकाज आहे. सरकारी कामकाजात आम्ही कोणता अडथळा आणत नाही, पण याचा अर्थ करदात्यांना त्रास होणार नाही, त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने कर आकारणी होणार नाही याची काळजी या ठिकाणी कर मूल्य निर्धारण अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, माननीय मुख्याधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे ज्या वेळेला 1400 जणांचं होईल, ज्या ठिकाणी तुम्हाला मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं की आम्हाला मोजणीच करून देत नाही, तर अशी जी उदाहरणं आहेत ती सुद्धा तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात गावाच्या दृष्टीने दिली पाहिजे. इथं मोजणी आम्हाला करून दिली जात नाही, का करून दिली जात नाही, कशामुळे करून दिली जात नाही याची माहिती आम्हाला मिळालीच पाहिजे ना. तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्वांच्या वतीने निवेदन देतो, आता आपण स्वीकार करावा आणि ह्याच्यावर आम्हाला त्वरित उत्तर द्यावं.